कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पैजारवाडी येथील परब्रह्म सद्गुरू श्री चिले महाराज समाधी मंदिर हे दत्त संप्रदायात आणि महाराष्ट्रातील आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत जागृत आणि महत्त्वाचे स्थान मानले जाते. चिले महाराज हे दत्त अवतारी अवलिया सत्पुरुष म्हणून ओळखले जातात. हे समाधी मंदिर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावर पन्हाळा तालुक्यात पैजारवाडी या छोट्याशा गावामध्ये आहे. मित्रांनो, या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हे जे मंदिर आहे हे कासवाच्या आकारात अत्यंत देखणे आणि भव्य बांधण्यात आले आहे. अध्यात्मात कासवाच्या नजरेला जसे मायेचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे हे मंदिर भक्तांवर महाराजांची कृपादृष्टी दर्शवते. मंदिराच्या आत चिले महाराजांचे मुख्य समाधी स्थान आहे, जिथे त्यांच्या पवित्र पादुका स्थापित आहेत. तसेच महाराजांची एक अतिशय प्रसन्न आणि मोठी मूर्ती देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात ध्यान मंदिर, अद्ययावत भक्त निवास, महाप्रसादगृह, स्वच्छतागृह आणि ट्रस्टकडून चालवले जाणारे दवाखाना देखील अशा उत्तम सुविधा भक्तांसाठी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. मित्रांनो, महाराजांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी पन्हाळा जवळ असणाऱ्या जेऊर येथे झाला. पण मित्रांनो, त्यांचे जे मूळ गाव आणि कर्मभूमी होती ती पैजारवाडीच होती. मित्रांनो, चिले महाराज हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि पुण्याच्या जवळच असणारे धनकवडी येथील श्री शंकर महाराज यांच्या परंपरेतील अत्यंत कडक आणि रुद्रावतार आणि अवलिया पुरुष होते. मित्रांनो, ते शंकर महाराजांना आपले मोठे बंधू मानत असत. मित्रांनो, चिले महाराजांचे बाह्य वर्तन सामान्य माणसाला बुचकळ्यात टाकणारे होते. ते अनेकदा आपल्या भक्तांना अपशब्द वापरत असत, परंतु त्या अपशब्दांमागे भक्तांची पापे आणि संकटे जाळण्याचा त्यांचा हेतू होता. मित्रांनो, ते अनवाणी पायाने कित्येक किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने चालत असायचे. समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार ते अतिशय अचूक ओळखत असत आणि स्वतःला मी दत्तच आहे असे ते सांगायचे. मित्रांनो, चिले महाराजांनी त्यांचा ओम दत्त चिले ओम हा तारक मंत्र दिला आणि आजही लाखो भक्त श्रद्धेने हा मंत्र जपत असतात. मित्रांनो, 1985 ते 1986च्या दरम्यान त्यांनी पैजारवाडीतच आपली समाधी घेतली. मित्रांनो, हे समाधी मंदिर भावी भक्तांसाठी पहाटे 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये उघडेच असते. मित्रांनो, आता मी तुम्हाला या ठिकाणचा दैनंदिन नित्यक्रम सांगणार आहे. पहाटे 6 वाजता या ठिकाणी अभिषेक होतो. त्यानंतर सकाळी 7 वाजता काकड आरती, दुपारी 12 वाजता महाप्रसाद नैवेद्य आणि दुपारची आरती होते. सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी साय आरती किंवा म्हणजेच धूप आरती होते आणि रात्री 9 वाजता सेज आरती झाल्यानंतर 10 वाजता हे मंदिर बंद होते. मित्रांनो, या ठिकाणी आल्यावर मनाला एक विलक्षण असा आध्यात्मिक शांतता लाभते आणि अशी भक्तांची अनुभूती आहे. मित्रांनो, दरवर्षी लाखो भक्त या कासवाकृती मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावतात. मित्रांनो, आपण देखील वेळात वेळ काढून या सुंदर अशा कासवाकृती आणि अतिशय सुंदर अशा मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला या ठिकाणी ध्यानधारणेसाठी एक हॉल पाहण्यास मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी सद्गुरू चिले महाराजांच्या चरणपादुका देखील आपल्याला पाहण्यास मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण सद्गुरू चिले महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेतले आहे आणि हा जो हॉल आपण पाहू शकतो ध्यानधारणेसाठी आहे. या ठिकाणी अनेक भाविक आल्यानंतर ध्यान करतात आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी चिले महाराजांची अतिशय मोठी अशी प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. त्याबरोबरच या ठिकाणी आणखीन काही प्रतिमा आपल्याला पाहण्यास मिळतात. मित्रांनो, मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला
अनेक छोटी छोटी मंदिरे देखील पाहण्यास मिळतात, जसं की विठ्ठल रुक्मिणी, त्याबरोबरच ज्ञानेश्वर माऊली आणि आपल्याला दत्त महाराजांची देखील या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मूर्ती स्थापित केलेली पाहण्यास मिळते.